नमस्ते, अरू किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आज आपण अतिशय पाचक अशा आल्याच्या वड्या करणार आहोत। आपण कुठेही प्रवासाला गेलो, आपला जीव मळमळत असेल किंवा तोंडाला रुची नसेल, अशा वेळेला आल्याची वडी आपण जर खाल्ली तर आपल्याला ह्याचा फायदा होतो आणि आपली मळमळसुद्धा कमी होते। तशाच ह्या वड्या पाचक देखील आहेत। त्याच्याकरता आपण साहित्य घेतलेलं आहे। एका वाटीपेक्षा थोडंसं कमी आपण आलं याचे आपण सालं काढून बारीक तुकडे केलेले आहेत आणि 1 वाटी साखर। आपण हे प्रथम मिक्सरमध्ये काढूया। अर्धा वाटी आल्याच्या पेस्टला 1 वाटी साखर लागते। हे आलं पेस्ट केल्यानंतर अर्धी वाटी होईल, त्याच्यामुळे आपण हे असे प्रमाण घेतलेले आहे। आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आल्याची आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती अर्धी वाटी झालेली आहे, अर्धा बाउल, आणि 1 बाउल आपण इथे त्याच्या दुप्पट साखर घेतलेली आहे। साखर कढईत टाकून साखर बुडेल एवढे आता आपण त्याच्यात पाणी घालून घेऊ। साखर बुडेल एवढे आपण पाणी टाकलेले आहे। आता आपण ह्याला मीडियम हायवरती याचा पाक करून घेऊ। आपल्याला 2 तारी पाक याचा करायचा आहे। आपण पाक करून घेऊ। आपण पाहूया आपला पाक तयार झाला आहे की नाही। त्याच्याकरता आपण एका ताटलीत 1 थेंब पाक टाकून पाहू। आपण पाहू शकता की पाक अजिबात फैललेला नाही आहे, पसरलेला नाही। आपला पाक तयार झाला आहे। त्याच्यात आपण आता आल्याची पेस्ट टाकून घेऊ। आपण ह्याच्यामध्ये आल्याची पेस्ट टाकलेली आहे आणि आता आपण याला सतत हलवून घेऊ। आपण याला सतत हलवून घेऊ याचे जोपर्यंत वडीचे मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत। आपले हे आल्याच्या वडीचे मिश्रण तयार झालेले आहे। आता आपण गॅस बंद करू। आपण पाहू शकता की हे मिश्रण कढई सोडत आहे, कढईपासून हे वेगळे होत आहे। याचा अर्थ हे मिश्रण तयार झालेले आहे। गॅस बंद केल्यानंतर आपण याला 1 मिनिट तसेच हलवून घेऊ आणि एका ह्या तूप लावलेल्या ताटलीमध्ये हे मिश्रण काढून घेऊ। आपण मिश्रण एका ताटलीत थापलेले आहे, जे आपण तुपाने ह्याला ग्रीस केले होते। आता आपण ह्याच्या गरम असतानाच छोटे छोटे वड्या कापून घेऊ आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आल्याच्या वड्या तयार आहेत, त्या आपण अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहे। ह्या थंड झालेल्या आहेत। आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढू। आपण पाहू शकता की आपली वडी ही अशी छान झालेली आहे, हलकी झाली आहे, कारण आपण ह्याला गॅस बंद केल्यानंतर 1 मिनिट आपण ह्याला कढईतच परतवले होते, त्याच्यामुळे या वडीला हलकेपणा आलेला आहे। आपण पाहू शकता की आपल्या आल्याच्या वड्या खूपच छान झालेल्या आहेत। ह्या आपल्याला छोट्या छोट्याच करायच्या आहेत, कारण ह्या तिखट असतात, पण ह्या चवीला खूप छान लागतात आणि ह्यानी तोंडाला चव येते। तर या थंडीच्या दिवसात आपण ह्या आल्याच्या वड्या जरूर करा। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।